ही कथा आहे भारत पाकिस्तानमधल्या गुप्त हेरगिरीची. अण्वस्त्र स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या थराराने भरलेली. यात रॉचे एजंट विष्णू, त्याचे साथीदार विक्रम, सुखबीर आणि इतर पाकिस्तानच्या गुप्त अणुयोजनांचा भांडाफोड करण्यासाठी धोकादायक मिशनवर आहेत. दुसरीकडे पाकिस्तानातील उच्चपदस्थ अधिकारी, बँका आणि परदेशी कंपन्यांचा सहभाग या कट कारस्थानात स्पष्ट होतो. दरम्यान वैयक्तिक नाती, ब्लॅकमेल आणि आंतरराष्ट्रीय गुप्तचर संघटनांची गुंतवणूक यामुळे खेळ अजूनच गुंतागुंतीचा होतो. या थरारक प्रवासात प्रत्येक पाऊल म्हणजे धोका आणि प्रत्येक माहितीचा तुकडा म्हणजे युद्ध रोखण्याची एकमेव संधी. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण सारे जहां से अच्छा ही सिरीज एक्सप्लेन करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. एपिसोड 1च्या सुरुवातीला आपण विष्णू नावाच्या एका इंटेलिजन्स ऑफिसरला पाहतो. तो सांगत असतो की आम्ही जे काम करतो त्यात जर एकही चूक झाली तर देश बर्बाद होऊ शकतो आणि आमचे जीवही जाऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असते, जेणेकरून आपला देश धोक्यांपासून सुरक्षित राहील. मंडळी, ही कथा 1960 आणि 70च्या दशकातील आहे. यानंतर आपण भारताचे प्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर भाभा यांना पाहतो, जे आज रेडिओवर इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेले असतात. इथे डॉक्टर भाभांना विचारले जाते, जिथे अमेरिका, चीन आणि रशिया न्यूक्लिअर पॉवर बनवत आहे तिथे भारतानेही न्यूक्लिअर बॉम्ब बनवायला हवा का? यावर डॉक्टर भाभा म्हणतात की आपल्या देशावर वारंवार हल्ले होत असतात. अशा परिस्थितीत भारतानेही ॲटॉमिक पॉवर होण्यासाठी काम करायला हवं, जेणेकरून कोणी आपल्याशी पंगा घेण्याचा विचार सुद्धा करणार नाही. तसेच ते सांगतात की जर भारतात सरकारने मला 18 महिने वेळ दिला तर आपण भारताला न्यूक्लिअर पॉवर बनवू शकतो. यानंतर सीन थेट अमेरिकेच्या CIA हेडक्वार्टरमध्ये जातो. इथे एक ऑफिसर जेम्स डॉक्टर भाभांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी नोंदवत असतो. तो आपल्या बॉसला सांगतो की डॉक्टर भाभा भारतासाठी न्यूक्लिअर बॉम्ब तयार करू शकतात, कारण भारतात त्यांच्यापेक्षा जास्त हुशार माणूस कोणी नाही. त्यामुळे तो या मिशनला अंजाम देण्यासाठी परवानगी मागतो आणि त्याचा बॉसही तयार होतो. मग आपण दिल्लीचा सीन पाहतो, जिथे विष्णूला बातमी मिळते की CIAचे एजंट सक्रिय झाले आहेत आणि नक्कीच काहीतरी करणार आहेत. म्हणून विष्णू त्या एजंटच्या घराची तपासणी करतो, जिथे त्याला डायरीचे एक फाटलेलं पान मिळते. तो त्याचा दुसरं पान काढून घेतो आणि वाचण्याचा प्रयत्न करतो. तिथे काही कोडमध्ये लिहिलेलं असतं. इतक्यात विष्णूचा साथी येऊन सांगतो की CIA ऑफिसर जेम्सला लेबनॉनमध्ये पाहिले गेले आहे. यावर विष्णू म्हणतो की हे सगळे मिळून मोठी प्लॅनिंग करत आहे. तसंच विष्णूने त्या एजंटचा कोड सुद्धा डिकोड केलेला असतो आणि त्याला कळतं की जेम्स डॉक्टर भाभांना टार्गेट करत आहे, जे नुकतेच दुसऱ्या देशाला ॲटॉमिक पॉवरबद्दल बोलण्यासाठी जाणार आहेत. आता विष्णू ही गोष्ट आपल्या बॉसला सांगतो आणि डॉक्टर भाभांना सुरक्षित ठेवण्याची विनंती करतो. पण त्याच वेळी आपण पाहतो की ज्या विमानाने डॉक्टर भाभा जात होते ते ब्लास्ट होतं. ही बातमी मिळाल्यावर विष्णूला खूपच वाईट वाटतं की आपण इतक्या मोठ्या शास्त्रज्ञाला वाचू शकलो नाही. यानंतर भारताला समजलं की अशा शत्रूंची मुकाबला करण्यासाठी आपली स्वतःची इंटेलिजन्स एजन्सी असायला हवी. त्यामुळे आर्यन काऊ यांनी रॉ एजन्सीची स्थापना केली. पुढे विष्णू सांगतो की रॉ स्थापन होताच मी भारत आणि पाकिस्तानमध्ये माझे नेटवर्क पसरवले, जेणेकरून आपण आपल्या शत्रूच्या जवळ राहू शकू. त्यावेळी पाकिस्तानने 1971चं युद्ध सुरू केलं, पण इंटेलिजन्समुळे आपण आधीच तयार होतो आणि पाकिस्तानला त्यामुळे आपण पराभूत करू शकलो. मात्र या पराभवानंतर सगळ्यांना ठाऊक होते की पाकिस्तान नक्कीच बदला घेणार. यानंतर आपण पाकिस्तानचे पंतप्रधान भुट्टो यांना पाहतो, जे आपल्या सहकार्याला सांगत असतात की हा भारत मी उद्ध्वस्त करेन आणि ते काहीतरी मोठं करण्याचा इशाराही देतात. त्याचवेळी आपण काऊ आणि PM ला एकत्र पाहतो, जिथे काऊ सांगतात की पाकिस्तानला कमी लेखू नये, ते नक्कीच काहीतरी करतील आणि याच गोष्टीचं काऊला टेन्शन होतं. पुढे आपण विष्णूला पाहतो, जो लग्नासाठी मुलगी पाहायला आला आहे. तिथे त्याला मोहिनी नावाची मुलगी आवडते. दरम्यान पाकिस्तानमध्ये PM भुट्टो देशातील मोठ्या मोठ्या फिजिसिस्टना बोलवून घेतात, ज्यांचे नेतृत्व करणार होता मुनीर नावाचा वैज्ञानिक. तेव्हा भुट्टो म्हणतात की आपल्याला आता न्यूक्लिअर बॉम्ब तयार करायचा आहे, जेणेकरून कोणी आपल्याशी पंगा घेणार नाही. पण मुनीर विचारतो की एवढा निधी आपण आणणार कुठून? यावर भुट्टो सांगतात की त्याची काळजी तू करू नकोस, मी पाहून घेईन. आणि तसेही कोणताच देश इच्छिणार नाही की आपण न्यूक्लिअर बॉम्ब बनवावा. त्यामुळे सगळ्यात आधी पाकिस्तानातील CIA आणि मोसादचे एजंट संपवायला हवेत आणि हे काम आपल्या ऑफिसर मुर्तजाने सुरूही केले आहे. यानंतर आपण ISI ऑफिसर मुर्तजा याला पाहतो, ज्याने पाकिस्तानमध्ये लपलेले अनेक एजंट्स पकडून ठार मारले होते. मुर्तजा पाकिस्तानसाठी काहीही करण्यास तयार होता. पुढे आपण नौशाद अहमद नावाच्या पाकिस्तानी आर्मी ऑफिसरला पाहतो, ज्याच्यासमोर एक एजंट पकडला जातो आणि हे पाहून अहमद घाबरतो. आपल्याला कळतं की अहमद जरी पाकिस्तानचा ऑफिसर असला तरी विष्णूच्या जवळ त्याचे काही असे फोटोज आहे जे बाहेर आले तर अहमदसाठी अडचण होईल. त्यामुळे विष्णू अहमदला ब्लॅकमेल करून
पाकिस्तानची माहिती घेत राहतो. अहमदकडून विष्णूला समजते की आतापर्यंत CIA, मोसाद आणि कित्येक देशाचे एजंट्स मारले गेले आहेत आणि ही सगळी माहिती अहमद विष्णूला कोड भाषेत देत असतो. मग विष्णू ही माहिती काऊला सांगतो. त्यावर काऊ म्हणतात की पाकिस्तानचे ISI नेटवर्क मागील 23 वर्षापासून चालू आहेत, म्हणूनच ते गुप्तहेरीत इतके पुढे आहे आणि आपल्याला फक्त 3 वर्ष झाली आहेत. मग काऊ सांगतात की पाकिस्तानमध्ये काहीतरी मोठं होणार आहे, म्हणूनच ते एजंटना शोधून शोधून मारत आहे, जेणेकरून माहिती बाहेर येऊ नये. तेव्हा विष्णू म्हणतो की मी त्या भुट्टोचा पत्ता लावतो. काही दिवस तपास केल्यानंतर विष्णू येऊन सांगतो की पाकिस्तानचे प्रसिद्ध फिजिसिस्ट जे जगभर पसरले होते त्यांना पाकिस्तानमध्ये आणले गेले आणि भुट्टोला सौदीतही पाहिले गेले आहे. हे सगळे मिळून काहीतरी मोठं करणार होते. विष्णू पुढे सांगतो की मी अजून माहिती गोळा करू शकतो, पण त्यासाठी मला पाकिस्तानला जावे लागेल. यावर काऊ स्पष्ट नकार देतात, कारण पाकिस्तानमध्ये एजंट्स असेच मारले जात आहे. यानंतर आपण लिबियाचा सीन पाहतो, जिथे भुट्टो फंडिंग मागायला आला असतो. तो तिथल्या जनरलला लालच देतो की मी तुमचं ते काम करून देईल जे चीन करू शकला नाही. हे ऐकून ते लोकही तयार होतात आणि फंडिंग द्यायला मान्य करतात. यानंतर काऊ मोसादचे चीफ बॅन यांना भेटतात. तेव्हा बॅन सांगतो की पाकिस्तान कुठेतरी न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याची तयारी करत आहे. हे ऐकून काऊ घाबरतात, कारण हा बॉम्ब पाकिस्तान भारतावरच टाकेल. मग काऊ थेट विष्णूला भेटायला जातात आणि सांगतात की पाकिस्तान न्यूक्लिअर बॉम्ब तयार करत आहे आणि जर हे यशस्वी झाले तर हे वेपन दहशतवाद्यांच्या हातात जाईल, ज्यामुळे कदाचित संपूर्ण जगच संपेल, कारण हे लोक दहशत माजवण्यात मागे हटणार नाही. मग काऊ विष्णूला पाकिस्तानमध्ये डिप्लोमॅट बनून जाण्यास सांगतात. विष्णूही मान्य करतो, पण काऊ सांगतात की ISI वाल्यांची नजर नेहमी तुझ्यावरच असेल, त्यामुळे काळजी घे. आणि असं ऐकण्यात आलं आहे की तू लग्न करतोयस, तर तुझ्या बायकोलाही सोबत घेऊन जा, जेणेकरून ISI वाल्यांना वाटेल की तू फॅमिली मॅन आहेस आणि ते तुझ्यावर शंका घेणार नाही. यानंतर विष्णू सर्वात आधी लग्न करतो. दरम्यान पाकिस्तानमध्ये आपण मूर्तिजा आणि अहमद यांना पाहतो. हे दोघे जुने मित्र होते, जणू एका कुटुंबासारखेच. तेव्हा मूर्तिजा अहमदला सांगतो की एजंट्स तुझ्याकडेही येऊ शकतात, त्यामुळे सावध राहा. इकडे विष्णू मोहिनीला घेऊन पाकिस्तानला जाण्यासाठी निघतो. तेव्हा त्याला दिसतं की त्याच्यावर लक्ष ठेवलं जात आहे, म्हणजे ISI इथेही सक्रिय आहे. विष्णू आणि मोहिनी पाकिस्तानमध्ये पोहोचल्यावर त्यांना घ्यायला आलेल्या गाडीवर लिहिलेलं असतं वी आर वॉचिंग यू. हे पाहून विष्णू समजतो की इथे राहणे अजिबात सोपे नसणार. पाकिस्तानकडे आता न्यूक्लिअर बॉम्बसाठी फंडिंग आली होती आणि इथेच एपिसोड 1 संपतो. एपिसोड 2च्या सुरुवातीला आपण पाकिस्तानमध्ये भारताचा एक गुप्तहेर पाहतो, जो फक्त एका माणसाला माहिती पुरवत असतो. त्याचा पत्ता लावून मूर्तिजा त्याला पकडतो. मात्र हा मुलगा फार काही जाणत नसतो. फक्त एवढंच सांगतो की आर्मीमध्ये एक मोठा अफसर आहे जो भारतासाठी गुप्तहेरी करतो. हे ऐकून मूर्तिजाचे डोळे विस्फारतात. इकडे विष्णू पाकिस्तानमध्ये असलेल्या आपल्या असेटची माहिती घेत असतो. त्यामधला सर्वात मोठा असेट म्हणजे सुखबीर, जो इथे रफिक बनून 4 वर्षापासून राहत आहे आणि आता अनेक पाकिस्तानी आर्मी ऑफिसरचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवतो. तेव्हा एक ऑफिसर येऊन सांगतो की आपला असेट जुनेद बहुधा पकडला गेला आहे. हा तोच मुलगा असतो ज्याला मूर्तिजाने ठार मारले होते. तेव्हा विष्णू म्हणतो की मला अहमदला भेटायला हवं. मग तो बुडापेस्टमध्ये भेटण्याचा प्लॅन करतो. बुडापेस्टमध्ये दोघे भेटतात, जिथं विष्णू अहमदला सांगतो की आम्हाला फक्त त्या न्यूक्लिअर प्रोग्रामचे डिटेल्स दे. त्याच्या बदल्यात मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला पाकिस्तानपासून खूप दूर न्यू आयडेंटिटी सोबत राहायला पाठवेन. हे ऐकून अहमद तयार होतो, कारण त्याला पाकिस्तानमधून बाहेर पडायचं असतं. यानंतर अहमद आबिद खानच्या ऑफिसमध्ये जातो, कारण त्याकडे नक्कीच न्यूक्लिअर बॉम्बची माहिती असणार. पण तिथे अहमदला काहीच सापडत नाही आणि जेव्हा अहमद तिथून निघायला लागतो तेव्हा ऑफिसर गुलाम त्याला थांबवून तपासणी करतो. खरं तर मूर्तिजाने आदेश दिलेले असतात की कोणालाही तपासणीशिवाय आत बाहेर जाऊ द्यायचे नाही. यानंतर गुलाम आणि मूर्तिजा विष्णूबद्दल बोलायला लागतात की हा नक्कीच इथे गुप्तहेरगिरी करायला आला आहे, म्हणून त्याची खातिरदारी थांबू नये. त्यानंतर जेव्हा विष्णू मोहिनीबरोबर भाजी आणायला येतो तेव्हा तो फक्त एका ठराविक दुकानातूनच फळे घेतो आणि दोघे परत कारजवळ येतात. तेव्हा कारमध्ये एक मृत उंदीर पडलेला असतो. हे पाहून विष्णू लगेचच ओळखतो की हा सगळा ISI वाल्यांचा खेळ आहे, पण तो असा अभिनय करतो की जणू काही झालंच नाही. नंतर एका ठिकाणी मोहिनी विष्णूला विचारते, इथे आपल्याबरोबर इतकं काही होतंय तर तुम्ही पोलिसांकडे तक्रार का करत नाही? पण विष्णू बहाणा करतो की मला उगीच काही त्रास नकोय. तेव्हा मोहिनी विचारते, तुम्ही माझ्यापासून काही लपवत आहात का? पण विष्णू विषय बदलतो आणि आजवर मोहिनीला माहिती नसतं की विष्णू नेमकं काय करतो. मग मोहिनी तिथून घरी निघून जाते आणि विष्णू त्या फळांमधून एक सफरचंद काढतो, ज्यात माहिती लपवलेली असते. म्हणजे तो फळवाला देखील एक असेट असतो. त्या सफरचंदात लिहिलेलं असतं की पाकिस्तान पॅरिससोबत शस्त्रांच्या व्यवहारात गुंतलेला आहे. यानंतर आपण विष्णूचा खबरी विक्रमला पाहतो, जो पॅरिसमध्ये असतो. विक्रम तिथून संपूर्ण माहिती गोळा करून विष्णूला सांगतो. प्रत्यक्षात पाकिस्तानचा माणूस बिलाल इथे शस्त्र व्यवहारासाठी आलेला असतो
आणि हा व्यवहार काहीतरी डावाने चालू असतो. बातमी काऊला मिळाल्यावर तो सांगतो, हे व्यवहार नेमकं का होत आहे याचा पूर्ण तपास करा. इकडे अहमद आपल्या घरी कपडे पॅक करत असतो, कारण माहिती दिल्यानंतर विष्णू त्याला नवीन पासपोर्ट देऊन कुटुंबासोबत इथून बाहेर काढणार असतो. तेव्हा स्मृतीजा आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी त्यांना बोलवायला येतो. सामान पाहून तो विचारतो, कुठे चाललात का? यावर अहमद सांगतो, नाही नाही, कुठे जात नाही आहोत, फक्त सामान उघडून पाहतोय. माझ्या बायकोचा सूट गायब आहे. मूर्तिजा म्हणतो, मी निघतो, मला आबिदलाही कार्ड द्यायचं आहे. हे कोण? अहमद म्हणतो, कार्ड मला दे, मी तिथे कामानिमित्त जाणार आहे. खरं तर अहमदला आबिदकडून न्यूक्लिअर बॉम्बची माहिती हवी असते. यानंतर अहमद आबिदच्या घरी कार्ड द्यायला येतो, पण आबिद घरी नसतो. मग अहमद त्याच्या बायकोला चहा बनवायला सांगतो आणि संधी मिळताच न्यूक्लिअर बॉम्बची फाईल शोधायला लागतो. फाईल मिळताच तो तिचे फोटो काढतो. इकडे मूर्तिजा विष्णूच्या घरी येतो, तेव्हा मोहिनी घरी असते. मूर्तिजा विष्णूचा मित्र असल्याचं नाटक करतो आणि त्यांच्या लग्नासाठी एक भेटवस्तू देतो. मोहिनी त्याला मिठाईही देते. तेव्हाच विष्णू घरी येतो आणि थोडीशी बातचीत होते आणि मूर्तिजा निघून जातो. मूर्तिजा गेल्यावर विष्णू तो भेटवस्तूचा पॅक उघडतो. त्यात एक टेडी बेअर असतो. विष्णू तो लगेचच फाडतो आणि त्यातून एक चिठ्ठी सापडते, ज्यावर लिहिलेलं असतं, ही फक्त एक भेटवस्तू होती आणि ती तू फाडलीस. आम्ही ISI आहोत, रॉ नाही. म्हणजेच मूर्तिजा विष्णूपेक्षा एक पाऊल पुढे असतो. यानंतर आपण विष्णूचा आणखी एक असेट माहिती पाठवताना पाहतो, पण त्याला मूर्तिजाची टीम आधीपासूनच ट्रॅक करत असते. मूर्तिजाला कळतं की ही माहिती एका कपड्याच्या दुकानातून पाठवली गेली आहे. मग तो आपल्या माणसांना सांगतो, उद्या इथून कुणीतरी इंटेल घ्यायला नक्की येईल, म्हणून तो त्यांना लक्ष ठेवायला सांगतो. दरम्यान विष्णूने सुखबीरला त्या कपड्याच्या दुकानातून माहिती आणायला पाठवले होते. पण जसं सुखबीर ते माहिती घ्यायला जातो, तिथे अचानक एक ग्राहक येतो आणि ISIचे लोक त्याला पकडतात. हे पाहून सुखबीर वाचतो. नंतर विष्णूचा सुखबीरला फोन येतो. तेव्हा सुखबीर म्हणतो, आज तुझ्यामुळे मी पकडलं गेलो असतो. तो कपड्याचा दुकानदारही पकडला गेला आहे. विष्णू सांगतो की तो आपला असेट होता, जो आपल्याला अहमदची माहिती देत होता. बाकी त्याला काहीच माहिती नव्हतं. सुखबीर पुढे म्हणतो, तुझ्यामुळे मी फारच अडचणीत पडलोय. इथून मी जाऊही शकत नाही. माहिती नाही माझ्या आईची काय अवस्था असेल. तेव्हा सुखबीरला भेटायला ऑफिसर रिजवान येतो, जो आपले पैसे बाजारात गुंतवायला आलेला असतो. रिजवानसोबत त्याची बहीण नसीमही आलेली असते आणि प्रत्यक्षात सुखबीर आणि नसीम यांच्यात प्रेमसंबंध चालू असतात. यानंतर विष्णू आपल्या माणसांना सांगतो, मला अहमदला स्वतः भेटून त्याची माहिती घ्यावी लागेल आणि तिथेच मी त्याला त्याचा पासपोर्ट देईन. इकडे गुलाम येऊन मूर्तिजाला सांगतो, जो माणूस माहिती देत होता त्याची भाषा डिकोड केल्यावर न्यूक्लिअर बॉम्बबद्दल समजलं आहे. यावर मूर्तिजा म्हणतो, न्यूक्लिअर बॉम्बबद्दल तर फक्त 4 लोकांना माहिती होती. मग तो त्या चौघांवर लक्ष ठेवायला सांगतो. अहमदला विष्णूने सिनेमा हॉलमध्ये बोलावलेलं असतं. दरम्यान मूर्तिजा आपल्या कुटुंबासोबत असताना त्याची मुलगी म्हणते, अहमद काका तर त्यांच्या मुलांना युरोप फिरायला घेऊन जाणार आहे. तुम्ही आम्हाला कधी घेऊन जाणार? मूर्तिजा विचारतो, तुला हे कोणी सांगितलं? ती मुलगी सांगते, अहमद काकांची मुलगीच म्हणाली. हे ऐकून मूर्तिजाला आठवतं की त्या दिवशी अहमद कपडे पॅक करत होता. त्याचवेळी त्या मुलाने सांगितलंही होतं की पाकिस्तान आर्मीतला एक मोठा अधिकारी भारताचा गुप्तहेर आहे. तेव्हा मूर्तिजाला समजतं की तो अधिकारी म्हणजे अहमदच आहे. मग मूर्तिजा अहमदचा पत्ता लावून सिनेमा हॉलकडे निघतो आणि इथेच एपिसोड 2 संपतो. एपिसोड 3च्या सुरुवातीला विष्णू सिनेमा हॉलमध्ये अहमदला भेटतो आणि ते दोघे चिठ्ठ्या बदलून घेतात. विष्णूला माहिती मिळते आणि अहमदला वॉशरूममध्ये आपले पासपोर्ट मिळतात. पण जसंच अहमद घरी जायला निघतो तसंच मूर्तिजा त्याला पासपोर्टसह पकडतो. त्यानंतर अहमदला सत्य सांगण्यासाठी त्याचा खूप छळ केला जातो. त्याचवेळी अहमदने दिलेल्या माहितीतून विष्णूला कळतं की पाकिस्तान न्यूक्लिअर रिॲक्टर बनवत नाही, तर तो खरेदी करत आहे. तेव्हा विष्णू ही गोष्ट काऊला सांगतो. काऊ म्हणतो की पाकिस्तानला ही टेक्नॉलॉजी कोण विकतंय ते शोधा. विष्णू म्हणतो की आपल्याला अहमदला वाचवायला पाहिजे, पण काऊ स्पष्ट नकार देतो. आपण मिशनशी तडजोड करू शकत नाही. दरम्यान मूर्तिजा भुट्टोला सांगत असतो की आंतरराष्ट्रीय बाजारात आपली विश्वासार्हता वाढवण्यासाठी आपण शस्त्रास्त्रांची व्यवहार सुरू केली आहेत, जेणेकरून मोठे मोठे देश आपल्याशी डील करतील. मग मूर्तिजा अहमदकडे येतो आणि विचारतो, तू आपल्या देशाशी गद्दारी का केली? यावर अहमद सांगतो, माझ्या मुलाचा फोटो भारतीयांकडे आहे, ज्यात माझा मुलगा एका मुलासोबत झोपलेला दिसतो. प्रत्यक्षात माझा मुलगा गे आहे आणि पाकिस्तानमध्ये याची थेट शिक्षा मृत्यू आहे. त्यामुळे माझ्या मुलाला वाचवण्यासाठी मी विष्णूला माहिती देत होतो, जेणेकरून माझं कुटुंब आणि मी युरोपला जाऊ आणि तिथे माझ्या मुलाला कोणी काही म्हणणार नाही. मूर्तिजा म्हणतो, मी तुझ्या कुटुंबाची काळजी घेईन आणि मग त्याला गोळी मारतो. दरम्यान पॅरिसमध्ये विक्रम मोसादच्या गुप्तहेर मारियाला भेटतो आणि सांगतो, पाकिस्तान काही मोठं करण्याचा प्लॅन करत आहे. आपल्याला शोधून काढावं लागेल. इतक्या मोठ्या प्रमाणावर वेपनची खरेदी तू का करत आहे? इस्रायलची गुप्तहेर संस्था मोसादही पाकिस्तानचा शत्रू असल्याने त्यांनी पाकिस्तानचा प्लॅन फसवण्यासाठी विक्रमशी हातमिळवणी केली.
मारिया मग चार्ल्सला आकर्षित करते आणि त्याच्याशी जवळीक साधून माहिती काढते. त्यानंतर मारियाकडून विष्णूला समजतं की चार्ल्स आणि बिलालचा संबंध BFCI बँकेशी आहे. विष्णू विचारात पडतो, पाकिस्तान एवढी मोठी शस्त्रास्त्रांची डील अशा छोट्या बँकेमार्फत का करत आहे. मग विष्णू म्हणतो, आपल्याला पाकिस्तानच्या BFCI बँकेच्या गेल्या 6 महिन्याचे लेझर तपासावे लागतील. काय चाललंय ते समजण्यासाठी. त्याला सुखबीरची आठवण येते, कारण तोच लेझर मिळू शकतो. विष्णू आधी सुखबीरला सांगतो, माझे लोक तुझ्या आईला भेटले आहे, ते एकदम ठीक आहे. मग तो म्हणतो, आपल्याला BFCI बँकेचं लेझर हवं आहे. सुखबीर तयार होतो. यानंतर सुखबीर रिजवानला कॉल करून सांगतो, नवीन शेअर्स येणार आहेत, त्यामुळे मला BFCI बँकेचे 6 महिन्याचे लेझर हवे आहेत. आपल्याला चांगला नफा होईल. रिजवान म्हणतो, मी माझ्या मॅनेजरशी बोलून तुला सांगतो. इकडे मुर्तजा अहमदच्या मुलाला भेटायला येतो आणि म्हणतो, आता तुझे अब्बू कधीच परत येणार नाही आणि मला तुझी ओळख समजली आहे, म्हणून मी तुला युरोपला पाठवत आहे. तिथे शांतपणे राहा, असं मुर्तजा म्हणतो. हे ऐकून अहमदचा मुलगा रडू लागतो. यानंतर विष्णूला काऊचा फोन येतो. काऊ सांगतो, आपल्याला रिपोर्टर फातिमा खानला आपल्या बाजूला आणावं लागेल, कारण तीच आपल्याला पुढची माहिती देऊ शकते. ती त्या भौतिकशास्त्रज्ञ मुनीरची भाची आहे. पण हे फक्त तेव्हाच सुरू कर जेव्हा हे काम शक्य असेल, नाहीतर नाही, कारण ती भुट्टो सरकारच्या विरोधातही लिहिते. विष्णू फातिमाबद्दल माहिती काढतो आणि कळतं की ती एका कॉन्फरन्ससाठी मॉस्कोला जाणार आहे. मग आपण फातिमा खानला मॉस्कोमध्ये पाहतो, जिथे ती भारताच्या परराष्ट्र मंत्र्याची मुलाखत घेत असते. पण मंत्री नीट उत्तर न देता निघून जातात. मग विष्णू फातिमाकडे येतो आणि तिच्याशी फ्लर्ट करू लागतो. तो म्हणतो, मी तुम्हाला परराष्ट्र मंत्र्याची नीट मुलाखत मिळवून देऊ शकतो. बोलता बोलता विष्णू असंही म्हणतो, मी तर भारत आणि पाकिस्तानचं भलं इच्छितो, जेणेकरून अणुबॉम्ब बनवण्याआधी सरकार देशाच्या विकासाबद्दल विचार करेल. फातिमाही याच विचारांची असल्याने ती प्रभावित होते. दरम्यान सुखबीरला BFCI बँकेच्या मॅनेजरशी भेटवण्यासाठी रिजवानने बोलावलेलं होतं. पण रिजवान सांगतो की तिथे मुर्तजाही आला आहे. हे ऐकून सुखबीर लगेचच निघून जातो, कारण त्याला मुर्तजाच्या नजरेस पडायचं नव्हतं. दुसऱ्या दिवशी रिजवान सुखबीरला विचारतो, काल तू का पडून गेलास. तर सुखबीर बहाणा करतो, मी शेअर बाजारात फसवणूक करतो, त्यामुळे मला भीती होती की मुर्तजाला माझं खरं कळेल. नंतर सुखबीर रिजवानला 50,000 रुपये देतो, जेणेकरून मॅनेजर त्याला BFCI बँकचे लेझर देईल. त्यानंतर सुखबीर 6 महिन्यांचे लेझर विष्णूमार्फत पोहोचवत राहतो. इतक्या फाईल्स वाचून सगळे थक्क होतात. तेव्हा ते लक्षात घेतात की जेव्हा जेव्हा बिलाल पॅरिसच्या BFCI बँकेच्या शाखेत गेला होता, तेव्हाच मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले होते. बिलाल वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने हे व्यवहार करत होता. हे समजतात विष्णू विक्रमसोबत आणि रॉच्या अधिकाऱ्यांना बिलालवर नजर ठेवण्यासाठी पाठवतो. आता त्यांना हे शोधायचं होतं, बिलाल हे पैसे कोणाकडे पोहोचवत आहे, जेणेकरून न्यूक्लिअर रिॲक्टर पाठवणाऱ्या कंपनीचं नाव समजू शकेल. यानंतर पॅरिसमधल्या BFCI बँकेतून माहिती मिळवण्याचं काम विक्रमला दिलं जातं. विक्रम आपल्या साथीदारांसोबत सिक्युरिटीला चकवून बँकेच्या लॉकरपर्यंत पोहोचतो आणि तिथे त्यांच्यासमोर HGN कंपनीचं नाव येतं. विष्णू काऊला सांगतो की HGN ही कंपनी पाकिस्तानला न्यूक्लिअर रिॲक्टर पाठवत आहे. ही फ्रान्सची कंपनी आहे आणि हिने चीनला देखील न्यूक्लिअर पॉवर तयार करण्यास मदत केली होती. मग काऊ विचारतो, फातिमाशी बोलणं झालं का. ती मुनीरकडून माहिती काढण्यास मदत करू शकते आणि त्याच्यामार्फत कळेल की पाकिस्तानला न्यूक्लिअर रिॲक्टर येण्यासाठी अजून किती वेळ आहे, नाहीतर भुट्टो न्यूक्लिअर बॉम्ब तयार होताच भारतावर हल्ला करेल. हे ऐकून विष्णू टेन्शनमध्ये जातो की आता पुढे काय करावं. आणि यासोबतच एपिसोड 3 इथेच संपतो. एपिसोड 4च्या सुरुवातीला आपण पाहतो की फातिमाच्या ऑफिसमध्ये काही अधिकारी रेड घालण्यासाठी येतात. ते फातिमाला सांगतात की सरकारविरुद्ध जास्त काही लिहू नका, नाहीतर तुम्हाला त्रास होईल. हे ऐकून फातिमा खूप रागावते, पण ती काहीच बोलत नाही. यानंतर आपण पाहतो की ते ऑफिसर थेट सुखबीरला भेटतात, ज्याला तो पैसे देतो. म्हणजेच हे सर्व सुखबीरनेच घडवून आणलं होतं, जेणेकरून फातिमा पाकिस्तान सरकारविरुद्ध अजून भडकावी. यानंतर सुखबीर नसीमला भेटायला येतो आणि दोघं रोमॅन्स करत असतात. त्याचवेळी घरात रिजवान येतो. हे पाहून सुखबीर घाबरतो की आता रिजवान त्याला सोडणार नाही. पण रिजवान तर सुखबीरशी नसीमच्या लग्नाबद्दल बोलायला आला होता. हे ऐकून सुखबीर खूप आनंदी होतो. पण रिजवान म्हणतो, तुझ्या फॅमिलीला इकडे बोलून घे, मी तुमचं लग्न लावून देईल. त्यावर सुखबीर खोटं बोलतो की मी तर अनाथ आहे. हे ऐकून रिजवान काही अधिक बोलत नाही. इकडे आपण विष्णूला पाहतो, जो आपल्या बायको मोहिनी समवेत एका पार्टीला आलेला असतो. तिथेच फातिमाही असते. त्यामुळे विष्णू तिच्याशी बोलायला जातो. बोलता बोलता तो पाकिस्तान सरकारविरुद्ध बोलतो, ज्यावर फातिमा सहमत होते. त्याचवेळी विष्णू सांगतो की भुट्टो पाकिस्तानमध्ये न्यूक्लिअर बॉम्ब बनवत आहे. हे ऐकून फातिमा दचकते. मग विष्णू सांगतो की तो रॉमधून आहे आणि पाकिस्तानला न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्यापासून रोखणं आवश्यक आहे. त्यासाठी त्याला फातिमाची मदत हवी आहे. पण फातिमा ठामपणे नकार देते.
मी माझ्या देशाशी गद्दारी करणार नाही. त्यावर विष्णू म्हणतो, सध्या पाकिस्तानने बॉम्ब बनवण्याऐवजी आपल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर तुझाच देश उद्ध्वस्त होईल. सोबतच विष्णू सांगतो की की जर तुला कधी असं वाटलं की तुला माझ्या साईडने यायचं आहे, तर तुझ्या वर्तमानपत्रात एक लग्नाची जाहिरात टाक. मला समजून जाईल. दरम्यान मोहिनी विष्णू आणि फातिमाची बातचीत बऱ्याच वेळेपासून पाहत असते. इकडे काऊ पंतप्रधानांशी बोलत होते की HGA कंपनीबाबत काहीतरी करावं लागेल. त्यावर पंतप्रधान म्हणतात, तुम्ही तुमच्या गुप्तहेराकडून जे काही करून घ्यायचं असेल ते करून घेऊ शकता. त्यात मी तुम्हाला काहीही बोलणार नाही. पण HGA कंपनीशी मी थेट बोलू शकत नाही. यानंतर आपण पाहतो की विक्रम बिलालवर नजर ठेवून होता. तेव्हाच मूर्तिजा तिथे येतो आणि बिलालला मारहाण करतो. कारण बिलाल पाकिस्तानच्या कामाकडे लक्ष न देता फक्त ऐशोआरामात गुंतलेला होता. मग मूर्तिजा त्याला शेवटचं पेमेंट करण्यास सांगतो, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये न्यूक्लिअर रिॲक्टर पोहोचवले जाईल. पण हे संभाषण विक्रम ऐकू शकत नाही. इकडे घरी मोहिनी विष्णूला सांगते, तुम्ही मला वेळच देत नाही. आणि त्या मुलीशी मात्र हसतमुखाने बोलत होता. प्रत्यक्षात मोहिनीला वाटते की विष्णू तिला धोका देतो आहे. पण विष्णू आपल्या कामाबद्दल मोहिनीला सांगू शकत नव्हता. त्यामुळे मोहिनी रडत आपल्या खोलीत जाते. मग आपण पाहतो की मूर्तिजा BFCI बँकेच्या मॅनेजरकडे जातो. तिथे तो म्हणतो, तुमच्या बँकेतून खूप सिक्रेट डील्स होत आहेत. याची खबर कोणाला लागू नये. हे ऐकून मॅनेजर घाबरतो, कारण त्यानेच ते लेजर रिजवानला दिले होते. मूर्तिजा निघून गेल्यावर मॅनेजर रिजवानला लेजरबद्दल विचारतो. रिजवान लगेचच सुखबीरला बोलावतो आणि त्याच्याकडे त्या लेझरबद्दल विचारतो. सुखबीरकडे काहीही उत्तर नसतं. मग रिजवान म्हणतो, मी आत्ताच मूर्तिजाला फोनवर सगळं सांगणार आहे. तू त्यालाच उत्तर दे. हे ऐकून सुखबीर घाबरतो की आता त्याचं रहस्य उघड होईल. त्यामुळे तो रिजवानलाच ठार मारतो. त्याने पहिल्यांदाच असा कोणाचा खून केला होता. यानंतर सुखबीर रिजवानच्या घरी टेलिफोनची वायर लपवून ठेवतो, जेणेकरून कुणी तपासायला आलं तर रिजवान भारताचा गुप्तहेर होता असं वाटावं. मग तो रिजवानची लाश फाशीला टांगून ठेवतो, जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये. आणि इथेच एपिसोड 4 संपतो. एपिसोड 5च्या सुरुवातीला आपल्याला काही वर्षापूर्वीचं दृश्य दाखवलं जातं, जिथं सुखबीर जेलमध्ये बंदिस्त होता, कारण तो चोरी आणि फसवणुकीत खूप जास्त माहिर होता. एक दिवशी त्याला भेटायला विष्णू येतो आणि त्याला रॉच्या वतीने पाकिस्तानात जाण्याची ऑफर देतो, ज्यामुळे सुखबीरला चोर म्हणून राहावं लागणार नाही. हे ऐकून सुखबीरला आपल्या आईची आठवण येते आणि आईला अभिमान वाटावा म्हणून तो पाकिस्तानमध्ये गुप्तहेर होण्यास तयार होतो. सीन पुन्हा वर्तमान काळात येतो, जिथे विष्णूजवळ सुखबीर असतो आणि खून केल्यामुळे तो धक्क्यात गेलेला असतो. मग विष्णू सुखबीरला सांभाळतो आणि त्याला नसीमकडे पाठवतो. सुखबीर नसीमच्या घरी येऊन असं दाखवतो की त्याला काहीच माहिती नाही. थोड्याच वेळात मूर्तिजा आपल्या साथीदारांसोबत येतो आणि संपूर्ण घराची तपासणी करतो. त्यांना तिथे रेडिओची वायर आणि इतर अनेक वस्तू सापडतात. त्यामुळे त्यांना वाटतं की रिजवान भारताचा गुप्तहेर होता, म्हणजे सुखबीरचा प्लॅन यशस्वी होतो. यानंतर सुखबीर मूर्तिजाला सांगतो, हा माणूस तर मेला आहे. आता याची आणखी बदनामी करू नका, जेणेकरून याची बहीण ताठमानेने जगू शकेल. हे कोण मूर्तिजाही मान्य करतो. इकडे आपण पाहतो की काऊ अमेरिकेच्या सेक्रेटरीला भेटायला जातात आणि सांगतात की पाकिस्तान अणुबॉम्ब तयार करत आहे. पण हेनरी यावर काहीही उत्तर देत नाही. त्याचवेळी विष्णू आणि त्याचे साथीदारही या विचारात पडतात की पुढचं इंटेल कसं मिळवायचं. पाकिस्तान आता काय करणार आहे हे कसं घडणार. तेव्हाच विष्णूच्या डोक्यात एक आयडिया येते आणि तो विक्रमला एक काम करण्यास सांगतो. त्यानंतर विक्रम मारियाच्या मदतीने आधी बिलालला एका ठिकाणी बोलावतो आणि मग त्याला बेशुद्ध करून एका गुप्त ठिकाणी घेऊन जातो. विक्रम बिलालला प्रचंड त्रास देतो आणि पाकिस्तानच्या पुढच्या प्लॅनबद्दल विचारतो. पण बिलाल काहीच उत्तर देत नाही. ही गोष्ट विष्णूला समजते तेव्हा तो सुखबीरला सांगतो की बिलालच्या मुलाला चोरून उचलून आण आणि त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवून फोटो काढून पाठव, जेणेकरून बिलाल सत्य बोलेल. दरम्यान बिलाल आपला फोन उचलत नाही म्हणून मूर्तिजा टेन्शनमध्ये येतो की बिलाल कुठे गेला. त्याचवेळी बिलाल आपल्या मुलाचा फोटो पाहून फारच घाबरतो. मग विक्रम सर्वात आधी बिलालची मूर्तिजाशी बोलणी घडून आणतो, जेणेकरून मूर्तिजाला काहीच डाऊट येऊ नये. मग बिलाल विक्रमला सांगतो की पेमेंट झाली आहे आणि न्यूक्लिअर रिॲक्टर शिपद्वारे येत आहे. त्यावर विक्रम शिप पाकिस्तानमध्ये कधी पोहोचणार याची तारीख विचारतो, पण बिलाललाही ती माहिती नसते. तेव्हा विक्रम बिलालला मारून टाकतो आणि त्याची कार अशा प्रकारे अपघातग्रस्त करतो की सर्वांना वाटतं की बिलालचा अपघात झाला आहे. ही बातमी जेव्हा मूर्तिजाला समजते तेव्हा त्याला लक्षात येतं की बिलालच्या मागे गुप्तहेर लागले होते. इकडे फातिमा अजूनही पाकिस्तानमध्ये येणाऱ्या न्यूक्लिअर रिॲक्टरबद्दल विचार करत असते, कारण त्यामुळे पाकिस्तान्यांनाच धोका होऊ शकतो. त्याचवेळी अमेरिकेचे सेक्रेटरी हेनरी भुट्टोला फोन करतात आणि विचारतात की तुम्ही अणुबॉम्ब बनवत आहात का. हे ऐकून भुट्टो सरळ नकार देतो की असं काहीही नाही. पण लगेचच तो मूर्तिजाला बोलून सांगतो की न्यूक्लिअर रिॲक्टर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर पाकिस्तानमध्ये आणा, नाहीतर हेनरी आपली डील बिघडवेल.
इकडे विष्णू आणि त्याचे साथी हेच विचार करत असतात की आपल्याला फक्त ती तारीख हवी जेव्हा शिप पाकिस्तानमध्ये येणार आहे, जेणेकरून आपण त्याला नष्ट करू शकू. तेव्हाच विष्णू पाहतो की फातिमाने आपल्या वर्तमानपत्रात लग्नाची जाहिरात छापली आहे. म्हणजे आता फातिमा त्याच्या साईडने आहे. आणि या ठिकाणी एपिसोड 5 संपतो. एपिसोड 6च्या सुरुवातीला सुखबीर फातिमाला भेटायला येतो आणि तिला एक गुप्त पेन देतो, ज्याच्या मदतीने कुणाच्याही गुप्त गोष्टी ऐकता येतात. त्याबरोबरच सुखबीर सांगतो की जर तू किंवा मी पकडलो गेलो तर आपल्याला कुणीही वाचू शकणार नाही. हे ISI वाले सगळीकडे आहेत. मग फातिमा विष्णूला फोन करून सांगते की उद्या मी एक अशी बातमी छापेन की ज्यामुळे माझे काका मुनीर मला स्वतः त्यांच्याकडे बोलावतील. त्यावर विष्णू म्हणतो काहीही कर पण तारीख नक्की शोधून काढ. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की फातिमाने वर्तमानपत्रात छापले होते की पाकिस्तान अणुबॉम्ब तयार करत आहे. हे पाहताच मुनीर लगेचच फातिमाला बोलवतो आणि खूप रागवतो. तू पाकिस्तानच्या विरोधात का जात आहेस? त्यावर फातिमा म्हणते देशात इतकी दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत आणि तुम्ही सगळे अणुबॉम्ब तयार करण्यात गुंतलेले आहात. यावर मुनीर काहीच बोलत नाही. त्याचवेळी फातिमा एक संधी साधून तिथं ती गुप्त भेट ठेवते, ज्यामुळे विष्णू सगळं ऐकू शकतो. फातिमा निघून गेल्यावर तिथं मूर्तिजा येतो आणि सांगतो आपलं जहाज लवकरच पाकिस्तानमध्ये पोहोचणार आहे. आपण फक्त टेस्टची तयारी करा. यांच्या बोलण्यावरून विष्णूला कळतं की 15 तारखेला शिप पाकिस्तानमध्ये पोहोचणार आहे. मग विष्णू लगेचच ही माहिती काऊला सांगतो आणि म्हणतो की शिपमध्ये जो रिॲक्टर येतो आहे तो अजून असेंबल झालेला नसेल, म्हणजे त्यात काहीही रेडिओ ॲक्टिव्ह नसेल, ज्यामुळे आपण त्याला नष्ट करू शकू. त्यावर काऊही त्याला परवानगी देतो. मग विष्णू पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या आपल्या 3 जासूसांना बोलावतो, कारण त्यांना गुपचूप न्यूक्लिअर रिॲक्टर नष्ट करायचा होता. यानंतर ते पूर्ण प्लॅन आखतात आणि प्रत्येक ठिकाणी बंदरावर नजर ठेवू लागतात. त्याचवेळी विष्णू सुखबीरला सांगतो हे मिशन पूर्ण झालं की मी तुला नवीन ओळख देऊन इकडून दूर पाठवेन आणि तू नसीमलाही सोबत घेऊन जा. यावर सुखबीर तयार होतो. इकडे मूर्तिजानेही आपल्या माणसाला सांगितलं होतं की शिप येणार आहे, म्हणून पोर्टच्या आजूबाजूला कडक नजर ठेवा, कारण परदेशी जासूस नक्कीच ते नष्ट करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून सगळीकडे पाकिस्तानी सेना नजर ठेवून होती. मग आपण पाहतो की विष्णू आणि त्याचे साथीदार पोर्टजवळील एका गुहेत जातात. त्यांचा प्लॅन असा होता की इथून जाऊन ते रिॲक्टरला बॉम्ब लावून उडवतील. शेवटी शिप पाकिस्तानमध्ये पोहोचतं. विष्णू आणि त्याचे साथी जेव्हा पोर्टकडे जात असतात तेव्हा काही पाकिस्तानी सैनिक त्या गुहेत येऊन त्यांना पाहतात. तेव्हा विष्णू आणि सुखबीर त्यांना ठार मारतात. पण या दरम्यान एक गोळी झाडली जाते आणि त्याचे साथीदार सावध होतात. विष्णूलाही समजतं की आता ISI सक्रिय झाले आहेत. त्यामुळे तो आपल्या बाकीच्या साथीदारांना बॉम्ब लावण्यासाठी पाठवतो आणि स्वतः एका टॉवरवर जाऊन इन्स्ट्रक्शन देऊ लागतो, कारण निगराणी ठेवणंही आवश्यक होतं. तेवढं सुखबीरही काही कामासाठी तिकडून निघून जातो. यानंतर आपण पाहतो की विष्णूचे साथीदार पोर्टवर पोहोचतात. तिथे आधी काही सैनिकांना ठार करतात आणि मग शिपवर जाऊन न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये बॉम्ब बसवू लागतात. पण तेवढ्यात आणखी सैनिक येतात आणि ISI वाले हल्ला करतात. या संघर्षात विष्णूचे तिन्ही साथीदार मारले जातात आणि विष्णू हे पाहून बेचैन होतो की आता मिशन पूर्ण तरी कसं करणार. आता त्याचे सगळे साथी मारले गेले होते. त्याचवेळी त्याला एका बोटीवर सुखबीर दिसतो, जो थेट त्या रिॲक्टर असलेल्या शिपकडे जात असतो. इथे फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जातं की सुखबीरचा हा प्लॅन आधीपासूनच होता. जर ते लोक रिॲक्टर उडू शकले नाही तर हे काम सुखबीर करणार होता, कारण तो भारतावर आज येऊ देणार नव्हता. म्हणूनच सुखबीरने आपल्या बोटीत भरपूर बॉम्ब ठेवले होते. आता पाकिस्तानी सैनिक त्यांच्यावर गोळ्या झाडू लागतात. पण सुखबीर थेट आपली बोट त्या शिपवर आदळवतो, ज्यामुळे संपूर्ण शिप उडून जातं. त्याशिवाय शिपवर आधीच विष्णूच्या साथीदारांनी बॉम्ब लावलेले होते. त्यामुळे स्फोट आणखीनच भयानक होतो आणि अर्ध पोर्टही उद्ध्वस्त होतं. यानंतर विष्णू आपल्या ऑफिसमध्ये परततो. मिशन पूर्ण झाल्यामुळे सगळे आनंदी होते, पण विष्णू मात्र आपल्या साथीदारांच्या मृत्यूने खूप जास्त दुःखी होता. त्यानंतर विष्णूला भारतात बोलावलं जातं आणि तो पुन्हा एका नवीन मिशनवर निघतो. आणि अशा रीतीने संपते ही थरारक कहाणी. मिशन पूर्ण झालं, पण किंमत मोठी होती. विष्णू जिंकला खरा, पण आपल्या सोबत्यांना गमावून. सुखबीरचं बलिदान कायम लक्षात राहील आणि विष्णू पुन्हा नव्या मिशनसाठी तयार होतो. तर मंडळी, ही होती सारे जहाँ से अच्छा या सिरीजची संपूर्ण कथा. जर तुम्हाला ही सिरीजची सफर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.